तुमच्या जर्नी बद्दल जरा थोडं सांगाल का? माझ्या जर्नी बद्दल सांगतो, बट फर्स्ट आय हॅव टू कॉंग्रॅच्युलेट यू because this is the landmark day in the history of this hospital. Thank you so much, sir. And it was possible because of your presence. So it is because of the courage that you have taken to offer this technology to your patients. So I am really proud and happy that a city like Ratnagiri can offer these kind of advanced services for which otherwise patients would have to travel far and wide. So that is I'm very happy to participate in this first ever TAVI that happened in Ratnagiri. My journey in structural heart really started approximately 10 years ago. आणि 10 वर्षापूर्वी ही टेक्नॉलॉजी तर आता 20-25 वर्ष झाली TAVI टेक्नॉलॉजी येऊन, पण 10 वर्षापूर्वी मी या टेक्नॉलॉजीमध्ये सामील झालो आणि मला असं समजलं की ही टेक्नॉलॉजी पाथ ब्रेकिंग आणि एक लँडमार्क टेक्नॉलॉजी आहे. त्याचं मूळ कारण असं की जसं जसं पेशंटचं एज वाढतं आणि त्यांना जर हा रोग असेल एओर्टिक स्टेनोसिस, म्हणजेच काय की एओर्टिक व्हॅल्वची जी झडप असते ती एकदम अरुंद होणे, आणि हा रोग जर झाला तर त्यांना बरेचसे सिम्पटम्स होतात, जसे तुमच्या पेशंट्सला तुम्ही ऑब्झर्व करता झाले. शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो, चेस्ट पेन होतं, कधी कधी पडायला सुद्धा होतं, सिंकपी ज्याला आपण म्हणतो. आणि या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे जे व्हॅल्व अरुंद होणे. आणि पूर्वीच्या काळी 20 वर्षापूर्वी ह्याची ट्रीटमेंट ॲज यू नो वॉज ओनली सर्जिकल. मोठी शस्त्रक्रिया करून, ओपन हार्ट सर्जरी करून हे व्हॅल्व बदलले जात असेल. आणि आता बिकॉज ऑफ दिस TAVI टेक्नॉलॉजी आपण मोठी शस्त्रक्रिया न करता कॅथेटरनी, जसं आपण एन्जिओप्लास्टी करतो त्याचप्रमाणे थोडा मोठा कॅथेटर आणि मोठी ट्यूब असते, पण द आयडिया इज द सेम की मोठी शस्त्रक्रिया न करता हा व्हॅल्व आपण बदलतो. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच सर, आम्हाला सविस्तर सांगितल्याबद्दल.